नमस्कार, यश रसोईमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण कुरकुरीत शेंगदाणा चिक्की अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत। तर मी इथे तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्या टिप्स देखील तुम्ही फॉलो करा। तर मी 1 वाटी शेंगदाणे छान खरपूस भाजून त्याची साले काढून घेतली आणि शेंगदाणे अर्धे अर्धे करून घेतले। त्यानंतर मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ आपण कढईमध्ये घातल्यानंतर मीडियम गॅसवरच आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। पाणी न घालता छान असा गूळ मी इथे पगळवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला गूळ आता फुलून आलेला आहे। आणि त्यानंतर छान असा गूळ फुलून आल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये थोडासा पाकाचे थेंब घातले। जेव्हा त्याची छान अशी गोळी बनते त्यावेळेस आपला पाक हा रेडी झालेला असतो। त्यामध्ये आपण खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्स केले आणि छान असं हे मिश्रण एकत्र करून आपण पोळपाटावर घालून घेणार आहे। मी पोळपाटाला इथे तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून चिक्की आपली अजिबात चिकटणार नाही। लाटण्याला देखील थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता मी हलक्या हाताने छान अशी ही चिक्की लाटून घेणार आहे। सहज ही चिक्की लाटल्या जाते, अजिबात चिकटत वगैरे नाही लाटण्याला किंवा पोळपाटाला। आणि खूप छान ही चिक्की इथे मी लाटून घेतलेली आहे। तर झटपट बनणारी ही रेसिपी आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करा। छान अशी आपली चिक्की इथे लाटून झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया। तर चिक्की लाटून झाली की लगेच आपल्याला ती कट करायची आहे, कारण जर चिक्की सुकल्या गेली तर ती कडक होते आणि कट होत नाही छान आकारामध्ये। छान अशी चिक्की आपण इथे कट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता छान अशी कुरकुरीत आपली शेंगदाणा चिक्की इथे रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद।